नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. बांधवानो, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आणि या 106व्या जयंतीनिमित्त मी माझ्या व्यक्तिशः माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, त्याचप्रमाणे संपूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध समाज आणि बहुजन समाज आणि सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने शोषित पीडित समाजातील व्यंगावरती त्यांनी आपली लेखणी उचलली आणि त्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील रूढी परंपरा, अंधश्रद्धा आणि समाजातील ज्या काही रूढी परंपरांच्या माध्यमातून समाजामध्ये होत असणारी जी समस्या होती, ज्या व्यथा होत्या, त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि खरोखरच अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी त्यांची लेखणी बाबासाहेबांच्या प्रती त्यांनी वाहिलेली आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखणीमध्ये म्हणतात की जग बदल घालून सांगून गेले मज भीमराव, जग बदल घालून सांगून गेले मज भीमराव. आणि म्हणूनच ज्या एका वाक्यातून अण्णाभाऊ साठेंना काय अपेक्षित होतं, अण्णाभाऊ साठेंना अपेक्षित होतं समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, सामाजिक न्याय, सामाजिक समता, सामाजिक समतेच्या माध्यमातूनच आणि माध्यमाकडेच अण्णाभाऊ साठेंचा जो लढा होता, तो लढा त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा, दुःख, वेदना हे त्यांच्या लेखणीतून त्यांनी मांडलेलं आहे. आपण सर्वजण अण्णाभाऊ साठे यांच्या अभ्यासातून शोषित पीडितांचा आवाज, दबलेला आवाज आपल्या लेखणीच्या, आपल्या शायरीच्या आवाजातून त्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेला या ठिकाणी मी वंदन करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना बांधवांनो या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्व महापुरुष, सर्व महान मातांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपले जे जीवन व्यतीत केलेलं आहे, ते इथे बहुजन हिताय, बहुजन सुखाय त्यासाठीच व्यतीत केलेलं आहे. आणि ते चाकोरीबद्ध नव्हतं, ते समता, स्वातंत्र्य, बंधुत्वासाठी त्यांचा लढा होता. आणि म्हणूनच हे सर्व महापुरुष, या सर्व महामातांच्या लढ्याचे आपण प्रतीक आहोत. त्यांचे विचार, समता, स्वातंत्र्य आणि मानवतेचे विचार आपण सर्व मानवांपर्यंत पोचवूया, हेच या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि आपण माणूस आहोत, एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि हीच मानवता आहे मित्रांनो. जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन, जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून जगले पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतो, आज 106व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या मी माझे विचार अर्पित करतो की हे मानवा तू मानव बन, हे मानवा तू मानव बन आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे तू शिदोरी बन आणि तू मानव बन, तू मानव बन. जय भीम, जय शिवराय, जय भारतीय संविधान.